Students, so welcome back. So now we are starting fifth chapter of civics, that is India and other countries. So now let's revise. In the last chapter we studied the United Nations and got to know about its role in peacekeeping. तर मग मागील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी व शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले. शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रांना नेहमीच सहाय्य केल्याचेही आपल्याला समजले. प्रस्तुत प्रकरणात म्हणजे ह्या पाठात आपण भारत आणि शेजारी राष्ट्रे यांच्या संबंधाचा एक ॲनालिटिकल स्टडी करणार आहोत आणि भारतापासून दूर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ओके, सो नाव दिस इज अवर इंडिया अँड देन लेट्स फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ द मॅप ऑफ साऊथ एशिया. ठीक आहे, हा आहे आपला साऊथ एशिया, एवढ्या कंट्रीज येतात त्याच्यात. सो नाव तर दक्षिण आशियाच्या नकाशाच्या आधारे भारताच्या सीमारेषा कोणकोणत्या राष्ट्रांशी जोडलेल्या आहेत. ठीक आहे, तर इथे बघा कोणकोणत्या राष्ट्रांशी जोडल्या आहेत. सो इट इज पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, नंतर म्यानमार आणि थोडंसं इकडे आपण म्हणू शकतो, एक मिनिट, येस, अफगाणिस्तान, इथे चायना, लिटिल बिट श्रीलंका, डाऊटफुल. ओके, सो नेक्स्ट, भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या राष्ट्रांच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि मग इथे बघून आपल्याला जस्ट ते आन्सर द्यायचे. सो येस, दिस टू. ओके, दो नॉट व्हेरी इझी, इट इज व्हेरी इझी. सो नॉट होमवर्क. इंडिया अँड हर नेबर्स, भारत आणि शेजारी राष्ट्रे. तर मग भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या भारताचे आशिया खंडात महत्त्वाचे स्थान आहे. ठीक आहे, आता भारताच्या शेजारी अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव यांचा समावेश होतो. ठीक आहे, तर श्रीलंका पण आहे. ठीक आहे, श्रीलंका आहे. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. ठीक आहे, सो भारत आणि पाकिस्तान. तर मग 1947मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. ठीक आहे, तर आपण हे बघितलं. देन नाव, भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधांवर 3 समस्यांचा प्रभाव आहे. दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, नंतर काश्मीर समस्या आणि अण्वस्त्रविषयक संघर्ष. तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताचे शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना भारताने विरोध केला आणि भारत पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु 1972 साली करण्यात आलेला सिमला करार या तत्त्वावर आधारलेला होता. याउलट पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेत प्रवेश केला. पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. पहिले भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरून 1965मध्ये झाले. दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी 1966मध्ये ताश्कंद करार झाला, परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. 1971चे युद्ध हे जरी बांगलादेशाच्या निर्मिती संबंधी असले तरी त्यासही काश्मीर प्रश्नांची बाजू होती. 1972 मधील सिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार केला. 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशातील संघर्षाचे कारण आहे. या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल. ठीक आहे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळे क्षेत्रात शांतता व सुरक्षिततेसंबंधी नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये
अनेक राष्ट्रांना वाटते. भारत पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे सर क्रीक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद होय. डिस्प्यूट इन सर क्रीक एरिया. ठीक आहे. तर दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे आणि दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे, ते पाहता संवादाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन इंडिया पाकिस्तान रिलेशन्स. ठीक आहे. ओनली 7-8 इम्पॉर्टंट सेंटेन्सेस, 7 to 8 इम्पॉर्टंट सेंटेन्सेस इंडिया पाकिस्तान रिलेशन. नाव नेक्स्ट इज इंडिया चायना, भारत चीन. तर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष 2 प्रश्नांशी निगडीत आहे. सीमा प्रश्न आणि तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. ठीक आहे. तर चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही आणि हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही. 1962 चीनने भारतावर आक्रमण केले. ठीक आहे. आता तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होते, परंतु चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला कारणीभूत ठरली आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री, चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका अधिकच वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव ही भारतासाठी काळजीची बाब आहे. असे असूनही भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. या 2 देशांमधील सीमाप्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली आहे. चीन आणि भारत या दोघांच्याही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. दोघांमधील आर्थिक व व्यापारी संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यांमुळे हळूहळू भारत चीन संबंधात सुधारणा होत आहे. त्यांच्यातील सीमाप्रश्न जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आहे आणि इतर क्षेत्रातील संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे. इंडिया अँड अदर नेबर्स. भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे. अफगाणिस्तान. सो देअर इज अ लॉट ऑफ पॉलिटिकल. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्व क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज बांगलादेश. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पाकिस्तान, टुडेज बांगलादेश. ठीक आहे. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम व पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक होता, तसेच अन्य राजकीय संघर्षही होते. त्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानच्या सर्व वर्चस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार घेतला. बांगलादेश मुक्ती संग्रामात बांगलादेशीयांना मदत केली होती भारताने. बांगलादेशाची निर्मिती 1971 झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी व सीमारेषासंबंधी काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झाली आहे. नेक्स्ट इज श्रीलंका. सो श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती. सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्त्वाचे आहेत. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन इंडिया श्रीलंका रिलेशन्स. नेक्स्ट नेपाळ. सो नेपाळ आणि भूटान हे चारही बाजूंनी डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे. नेपाळमध्ये राजेशाही होती. 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यासाठी ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. नेपाळमधील 2015 झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत केली होती. सो नाव नेक्स्ट इज भूटान. भूटानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारताने सहकार्य केले आहे. नेक्स्ट इज म्यानमार. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. यामुळे या प्रदेशातील व्यापार व आर्थिक देवाणघेवाण वाढेल. ठीक आहे. सो नेक्स्ट इज अवर म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट इज मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण आहेत. भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटे राष्ट्र अनेक कारणासाठी भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झाली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी करार केले आहेत. तसेच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी सहकार्य करायचे ठरवले आहे. सो नेक्स्ट इज इंडिया अँड अमेरिका. अँड बिफोर दॅट वी हॅव सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. साऊथ एशियन असोसिएशन. ठीक आहे. तर मग याच्यात काय आहे? सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985 स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू आहे. सार्क संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांशी एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नांची व समान हितांची चर्चा करण्याचे व्यासपीठ होय. दारिद्र्य निर्मूलन, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती हे दक्षिण आशियाई देशांचे काही समान हितसंबंध आहेत. दक्षिण आशियाई देशांना परस्परांशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून सार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करार करण्यात आले. त्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था व दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हा करार करण्यात आला आहे. ठीक आहे. सो व्हॉट वॉज द पर्पज बिहाइंड एस्टॅब्लिशिंग द ऑर्गनायझेशन सार्क? हाऊ मेनी मेंबर्स नेशन्स आर देअर इन सार्क टुडे? व्हॉट आर द कॉमन इंटरेस्ट ऑफ साऊथ एशियन कंट्रीज? ठीक आहे. समान हितसंबंध कोणते आहेत? सो येस, दिस इज एव्हरीथिंग इज गिवन हिअर. सो नाव नेक्स्ट इज अवर इंडिया अँड अमेरिका रिलेशन्स. भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताच्या सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील अनिवासी भारतीयांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत.
शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला. 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यांमधून भारत अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. 2005 मध्ये संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्व क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. So do you know, in 2005 the India-US civil nuclear agreement was signed by Dr. Manmohan Singh and the then Prime Minister of India and George Bush. The then Prime Minister of India and George W. Bush Jr., the then American President. In 2008 म्हणजे काय 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने या कराराला मान्यता दिली. या करारामुळे भारताला इतर देशांकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणे शक्य झाले आहे. सो नेक्स्ट इज इंडिया अँड रशिया. भारत आणि सोव्हिएत रशिया आणि आत्ताचा रशिया, ठीक आहे, यांच्यात सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातून संरक्षण विषयक तसेच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत रशियाने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही दिली होती. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय व आर्थिक समस्यांमुळे संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहेत. ओके, नेक्स्ट इज भारत आणि युरोपीय राष्ट्रे. तर मग काय याच्यात देअर आर युरोपीय आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत, ठीक आहे. तर प्रामुख्याने जर्मनी व फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडून मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर आहे व दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. आता या व्यतिरिक्त काय होतं, भारत आणि युरोपीय राष्ट्रे इतर अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत आहेत. तर मग त्याच्यात हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या संदर्भात अनेक करार करण्यात आले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सो लेट्स फाइंड आउट when was the European Union established, okay, and find out more about European market and European currency. So yes, these two questions are homework. Now next, that is India and the continent of Africa. म्हणजे भारत आणि आफ्रिका खंड. तर भारत आणि आफ्रिका खंड याच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. शिक्षण, कौशल्ये, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची तसेच अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे.
तर भारताची ऊर्जेची आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 2015 झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली, उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी. इंडिया आणि इंडो पॅसिफिक एरिया, भारत आणि इंडो पॅसिफिक भाग. ठीक आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आर्थिक व व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी व व्यापारी भारतात गुंतवणूक केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतर, अंमली पदार्थ तस्करी थांबवणे विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रात करार करण्यात आले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत घेण्याचे जपानने मान्य केले आणि दोन्ही देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव होत आहे. ठीक आहे. तर आता इंडिया अँड साऊथ ईस्ट एशिया म्हणजे भारत आणि आग्नेय आशिया. तर मग इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनचे सलोख्याचे संबंध आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण पूर्वेकडे आहे. ठीक आहे. पूर्वेकडे पहा. लुक ईस्ट हे म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आले. कृती करा, ॲक्ट ईस्ट हे म्हणून हे धोरण सध्या ओळखले जाते. नॉट लुक ईस्ट, ॲक्ट ईस्ट. भारत आणि पश्चिम आशिया म्हणजे काय, तर द वेस्ट. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने खनिज तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी असलेले संबंध आहेत, पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या खनिज तेलावर अवलंबून आहे. इराण, इराक, बहारीन, कुवैत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत खनिज तेलाची आयात करतो. ठीक आहे. येस. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून मिळते. त्याचप्रमाणे संरक्षण विषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. त्यांचीही आपल्या आर्थिक व्यवस्थेला योगदान मिळते. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधांचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतला. पुढील प्रकरणात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक समस्यांचा अभ्यास करूया.